नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 3 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, नमो लक्ष्मी योजना नुकतीच कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच गुजरात. तर गुजरात या राज्याने नुकतीच नमो लक्ष्मी योजना ही सुरू केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या योजनेबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, ही जी योजना आहे ती नमो लक्ष्मी योजना गुजरात राज्याने सुरू केलेली आहे. आणि बघा, ही योजना मुख्यत्वे कक्षा 9 ते 12 म्हणजेच वर्ग 9 ते 12मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी शैक्षणिक मदत म्हणून आणि वित्तीय सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. बघा, नुकतीच कोणता खेळाडू 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय शटलर बनलेली आहे? बघा, पहिलीच भारतीय शटलर बनलेली आहे म्हणून प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर याचं उत्तर असणार आहे बघा PV सिंधू. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. नुकतीच जे 500 एकेरी सामने जिंकले आहेत आणि पहिली भारतीय शटलर बनलेली आहे त्यांचं नाव आहे PV सिंधू. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच PV सिंधू ही पहिली भारतीय शटलर बनलेली आहे जिने एकूण 500 एकेरी सामने जिंकले आहेत आणि हे ऐतिहासिक विक्रम तिने इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 या स्पर्धेमध्ये साध्य केलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 3. बघा, नुकतीच कोणत्या देशाने पॅरिस हवामान करारामधून दुसऱ्यांदा अधिकृतपणे माघार घेतली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच अमेरिका. तर अमेरिका या देशाने नुकतेच पॅरिस हवामान करारामधून दुसऱ्यांदा अधिकृतपणे माघार घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, 2026मध्ये JC डॅनियल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी शारदा. ओके, तर शारदा यांना 2026मधला JC डॅनियल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा जो पुरस्कार आहे JC डॅनियल पुरस्कार 2026 हा 80 वर्षीय मराठी, तेलुगू, मल्याळम सिनेमाच्या दिग्गज अभिनेत्री शारदा यांना त्यांच्या आयुष्यभराच्या म्हणजेच लाईफ टाईम सिनेमातील योगदानासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, आणि बघा हा जो पुरस्कार आहे केरळ सरकारकडून देण्यात आलेला आहे. ओके, आणि हा पुरस्कार सर्वात प्रतिष्ठित चित्रपट सन्मान आहे आणि ते 2024साठी निवडले गेले असून 25 जानेवारी 2026 रोजी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो 2024साठी त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, वर्ष 2024साठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ओके, हा पुरस्कार 2024 सालचा आहे पण देण्यात आलेला आहे 25 जानेवारी 2026मध्ये. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. बघा, भारतातील कोणत्या राज्यात पहिल्या फ्लॅट डोल्स प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन झाले आहे? बघा, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. भारतातील कोणत्या राज्यात पहिल्या फ्लॅट डोल्स प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन झाले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच ओडिसा. तर ओडिसा या राज्यामध्ये हे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ओके, तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी नुकतीच भारतातील पहिल्या फ्लॅट रोल प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिट ओडिशा या राज्यामध्ये उद्घाटन याचे करण्यात आलेले आहे. ओके, आणि हे युनिट हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आदित्य ॲल्युमिनियम प्लांट लपंगा संबलपूर जिल्हा येथे ओडिसाचे मुख्यमंत्री बघा त्यांचं नाव आहे मोहन चरण माझी यांनी 27 जानेवारी 2026 रोजी हे उद्घाटन केलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
इंडिया एनर्जी वीक 2026च्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले आहे? बघा, याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच गोवा. ओके, तर गोवा या राज्यामध्ये हे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, बघा, हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेले आहे. ओके, आणि याची ही चौथी आवृत्ती होती. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे तो 27 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान साऊथ गोवा जिल्ह्यातील ONGC ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बेतूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. बघा, गल्फ फूड 2026 नुकतेच कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच दुबई. UAE या देशामधील दुबई या शहरामध्ये नुकतेच गल्फ फूड 2026चे आयोजन करण्यात आले होते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती. ओके, या देशाचं नाव आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गल्फ फूड 2026 हे नुकतेच दुबई म्हणजेच संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये आयोजित करण्यात आले होते. हे जगातील सर्वात मोठे अन्न आणि पेय उद्योग प्रदर्शन आहे आणि ते 26 जानेवारी ते 30 जानेवारी 2026पर्यंत दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि दुबई एक्झिबिशन सेंटर एक्सपो सिटी दुबई या 2 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी पार पडले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. ओके, बघा प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. निपाह विषाणूमुळे कोणत्या देशाने भारतातून प्राणी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी किर्गिस्तान. किर्गिस्तान या देशाने नुकतेच निपाह विषाणूमुळे भारतातून प्राणी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही बंदी एक तात्पुरत्या स्वरूपाची घातलेली आहे. ओके, कारण की निपाह व्हायरसच्या धोक्यामुळे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, किर्गिस्तान या देशाची राजधानी आहे बिश्केक आणि किर्गिस्तान हा देश येतो मध्य आशिया या खंडामध्ये. ओके, राजधानी आहे बिश्केक, चलन आहे किर्गिज सोम. ओके, लक्षात ठेवा माहिती. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. बघा, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रश्न तुम्ही स्किप करू नका. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहे. 67,800 वर्षापूर्वीची जगातील सर्वात जुनी शिलालेख कला कोणत्या देशातील मोना बेटावर सापडलेली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे इंडोनेशिया. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे इंडोनेशिया या देशामध्ये 67,800 वर्षापूर्वीची जगातील सर्वात जुनी शिलालेख कला मोना बेटावर आढळलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, ही जी शिलालेख कला आहे ती लियांग मेटाडुनो गुफेत आढळली असून ही हातील्या बाह्यरेषेचा प्रागैतिहासिक रेखाचित्र आहे, म्हणजेच हँड स्टेन्सिल आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, आणि सध्याच्या संशोधनानुसार जगातील सर्वात जुनी शिलालेख कला मानली जाते. तर बघा, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. भारतीय तटरक्षक दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 1 फेब्रुवारी. तर दरवर्षी आपण 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दिवस साजरा करतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 1 फेब्रुवारी 1977 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. ओके, तर 1 फेब्रुवारी 1977 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती, त्यामुळेच आपण त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतो. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करू शकता, जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.